आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मला भरपूर सारे मेसेजेस आलते, कमेंट्स येत आहेत की ताई आम्हाला सातत्याने आमच्या घरामध्ये काहीतरी त्रास होत आहे, शत्रुपीडा होत आहे। म्हणजे जे आमच्याशी लोक चांगलं बोलत होते ते देखील आमच्या विरोधात उभे राहत आहेत, किंवा सतत कोणाशी तरी भांडणं होत आहेत, घरामध्ये वाद कटकटी होत आहेत, किंवा आमची सुरळीत सुरू असणारी कामं देखील थांबलेली आहेत। काहीतरी विघ्न त्याच्यामध्ये येत आहेत, घरामध्ये सतत आजारपण आहे, काहीच चांगलं घडत नाही आहे, आर्थिक प्रगती होत नाही आहे, मुलांची प्रगती होत नाही आहे, मुलं हुशार आहेत पण त्यांची प्रगती होत नाही, त्यांना नोकरी लागत नाही आहे, किंवा मग मुलं वाममार्गाला लागलेली आहेत, व्यसनाधीन झालेले आहेत। असे अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात घरामध्ये। आणि बऱ्याच वेळेला असं होतं की एका पाठोपाठ एक अशी संकटं येतात आणि आपल्याला काय करावं हे कळत नाही। बघा, जर आपण शनिवारी काही साधे आणि अगदी सोपे उपाय जर केले तर थोड्या दिवसात आपल्याला खूप चांगला फरक जाणवतो। या काही नजर दोष आपल्या घराला लागलेला असतो, आपल्याला माहीत नसतं की या माणसाची नजर चांगली नाही आहे, ती व्यक्ती आपल्याशी तोंडावरती चांगलं बोलते आणि मनातून खूप वाईट विचार करत असते। तर मग काय होतं की असा नजरदोष आपल्या घराला लागतो। आपण एखादी गोष्ट चांगली केली किंवा करत असू तर बऱ्याच लोकांना ती आवडत नाही किंवा त्यांना ते नको वाटतं, आणि अशा पद्धतीने आपल्या घराला नजरदोष लागतो आणि मग आपल्या घरामध्ये काही ना काहीतरी वाद होत राहतात, संकट येतात, विघ्न येतात, ते काम पूर्णत्वाला कधी जात नाही आणि मग आपल्याला त्याचं खूप टेन्शन येतं। आता काय करावं हेच कळत नाही। बघा, शनिवारी जर आपण हे उपाय केले तर नक्कीच आपल्या घरामध्ये खूप फरक पडतो। पण सातत्याने प्रत्येक शनिवारी तुम्ही हे उपाय करत चला। तुमच्या घरामध्ये वारंवार अशा प्रकारे अडचणी येत असतील तर तुम्ही हे उपाय केलेच पाहिजे। तर आपण बघूया की शनिवारी आपल्याला कुठले छोटे छोटे उपाय हे केले पाहिजेत। पहिला जो उपाय आहे तो म्हणजे प्रत्येक शनिवारी आपल्याला चौमुखी दिवा तयार करायचा आहे। कणकेचा हा चौमुखी दिवा करायचा आहे, म्हणजे 4 वाती असणारा हा दिवा तयार करायचा आहे। हा तुम्ही म्हणजे चपातीचं पीठ मळत असताना त्याच्यातील थोडासा कणकेचा गोळा काढून ठेवा आणि तो तुम्ही दिवा बनवण्यासाठी कणकेचा गोळा वापरू शकता। फक्त ही कणिक करत असताना त्यामध्ये मीठ घालू नका। आणि संध्याकाळी 6 नंतर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत, शनिवारी संध्याकाळी 6 ते रात्री 12पर्यंत तुम्ही हा दिवा तुमच्या मुख्य दाराच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे। किंवा मुख्य दाराच्या बाहेर हा दिवा प्रज्वलित करणं जमणार नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुमची समजा गॅलरी आहे, बाल्कनी आहे, तिथे देखील तुम्ही हा प्रज्वलित करू शकता दिवा, किंवा मग उंबरठ्याच्या आतल्या बाजूला तरी तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। आणि असा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये अशी अशी संकट येत आहेत, विघ्न येत आहेत, शत्रुपीडा होत आहे, त्याचबरोबर नजरदोष आहे, तर ती कमी व्हावी आणि माझ्या घरामध्ये एक सुख समृद्धी शांती यावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। घरातले जेवढे सदस्य आहेत त्या प्रत्येकाला दिव्याला नमस्कार करायला सांगायचा आहे। या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल वापरू शकता। अगदीच तुम्हाला नाही वापरता येते तिळाचं किंवा मोहरीचं तेल तर साधं तेल वापरा आणि त्या तेलामध्ये आपली काळी मोहरी जी असते ती टाका तुम्ही, आणि अशा पद्धतीने हा दिवा आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे। लक्षात घ्या, एक छोटीशी डिश घ्या किंवा मग कागद घ्या, त्यावरती तांदूळ ठेवा जरासे आणि त्यावरती दिवा प्रज्वलित करा, म्हणजे दिव्याला आसन द्यायचं आहे आपल्याला, तसाच दिवा लावायचा नाही। दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तो एखाद्या झाडाच्या खाली तुम्ही ठेवून येऊ शकता। सलग तुम्ही 11 शनिवार जर असा चौमुखी दिवा तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा मुख्यद्वाराच्या बाहेर जर प्रज्वलित केला तर अनेक संकटे, अनेक अडचणी या कमी होतात, घरातले वादविवाद कमी होतात। त्यामुळे अवश्य असा हा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता। जर तुम्हाला काही अडचणी आल्या, पिरियड्स आले, तर घरातल्या इतर कोणाकडून तरी तुम्ही हा दिवा प्रज्वलित करून घेऊ शकता।
दुसरा उपाय बघूयात. आपला जो बाथरूमचा एरिया आहे, टॉयलेट बाथरूमचा एरिया आहे, तर तिथे तुम्हाला एका बाउलमध्ये, एका काचेच्या किंवा चिनी मातीच्या बाउलमध्ये कापूर ठेवायचा आहे किंवा तुम्ही खडे मीठ त्या काचेच्या किंवा चिनी मातीच्या वाटीमध्ये भरून ठेवू शकता. बाथरूममध्ये तुम्ही बाथरूमच्या खिडकीमध्ये किंवा थोडीशी जागा असेल त्या ठिकाणी हे मीठ किंवा कापूर ठेवू शकता. मीठ किंवा कापूर ठेवायचं नसेल तर तुम्ही तुरटीचा मध्यम आकाराचा तुकडा देखील या काचेच्या किंवा चिनी मातीच्या बाउलमध्ये ठेवू शकता. बाथरूममध्ये ठेवायचं आहे. असं केल्याने आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही. बघा, टॉयलेट बाथरूमचा जो एरिया असतो ना, त्यामध्ये तिथून आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत असते. त्यामुळे तिथली जी निगेटिव्हिटी तयार होते ती कमी करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने बाथरूममध्ये एखाद्या वाटीमध्ये किंवा मग चिनी मातीच्या वाटीमध्ये, एखाद्या पणतीमध्ये अशा पद्धतीने कापूर, खडं मीठ किंवा साधं मीठ किंवा मग तुम्ही तुरटीचा तुकडा ठेवायचा आहे. शनिवारी तुम्हाला अशा पद्धतीने या वस्तू, कोणतीही एक वस्तू अशी ठेवायची आहे किंवा अमावस्येला तुम्ही ठेवू शकता. आणि कोणत्याही शनिवारी, समजा 15 दिवसांनी तुम्हाला बदलायचं आहे, तर कोणत्याही शनिवारी तुम्ही आधीचा जो कापूर आहे तो फेकून द्यायचा आहे. मीठ आहे जे वापरलेलं ते तुम्हाला बाहेर असं फेकून द्यायचं नाही, पण पाण्यामध्ये नळाखाली धरायचं आहे. आणि जर तुरटीचा तुकडा असेल तर घराच्या दक्षिणेला तुम्हाला ते फेकून द्यायचं आहे आणि पुन्हा नवीन तुम्हाला कापूर किंवा मग मीठ किंवा मग तुरटीचा जो तुकडा आहे तो त्याच्यामध्ये भरून पुन्हा एखाद्या शनिवारच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी तिथेच भरून ठेवायचं आहे. बघा, घरामधले वाद जे आहेत ते कमी होतात. भांडणं होत असतील सततची ती कमी होतात. अडचणी निर्माण होत असतील प्रत्येक कामामध्ये तर त्या देखील दूर होतात. अवश्य हा उपाय करा. खूप सारी निगेटिव्हिटी आपल्या घरातून निघून जाण्यास मदत होते. त्याचबरोबर बघा, प्रत्येक शनिवारी आपल्याला संध्याकाळी 6 नंतर काय करायचं आहे, थोडीशी हातामध्ये काळी मोहरी घ्यायची आहे आणि 5 काळी मिरी घ्यायची आहेत. बघा, थोडीशी काळी मोहरी आणि 5 काळी मिरी घ्यायची आहे. हे जी मोहरी आणि काळी मिरी आहे ती घरातल्या सगळ्या सदस्यांवरून उतरवायची आहे. म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत 3 वेळा उतरवायची आहे. आपल्या मुख्य दरवाजावरून 7 वेळा हे सर्व पुन्हा उतरून घ्यायचं आहे. आणि दरवाजाच्या बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला कापराची वडी घ्यायची आहे. 5-6 कापराच्या वड्या घ्या. ते प्रज्वलित करा आणि त्यामध्ये तुम्हाला ही मोहरी जी आहे आणि काळी मिरी घेतलेली आहे ती टाकायची आहे. जेवढं जळतंय तेवढं जळू द्या आणि उरलेलं जे आहे काळी मिरी किंवा मग मोहरी ते घराच्या दक्षिण दिशेला तुम्ही फेकून देऊ शकता. आता बघा, हे जे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत, तुम्हाला जर कंटिन्युअस प्रत्येक शनिवारी करता येत असतील तर तुम्ही प्रत्येक शनिवारी करा. किंवा काही कारणांमुळे आपल्याला कंटिन्युअस उपाय करता येत नाही, तर ज्या शनिवारी तुम्ही फ्री असाल त्या शनिवारी तरी याच्यातले काही उपाय जे आहेत ते करण्याचा आवर्जून प्रयत्न करा. नक्कीच घरातले बरेचसे प्रॉब्लेम कमी होतात. तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल, कोणत्या शनिवारी तुम्ही फ्री असाल त्या शनिवारी हे उपाय तुम्ही करत चला. समजा तुम्हाला शत्रू पीडा होत असेल, म्हणजे तुमच्या विरोधात सर्वजण बोलत असतील, तुमच्या घरातले, बाहेरचे, ऑफिसमध्ये पण तुम्हाला विरोध होत असेल, कोणी ऐकत नसेल, तर तुम्ही काय करायचं आहे, प्रत्येक शनिवारी शक्यतो तुम्ही 11 शनिवार हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुम्हाला. दिवसभरात तुम्ही कधीही जाऊ शकता मंदिरामध्ये. तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग तुम्ही पणती घेऊन जा किंवा मग कणकेचा दिवा घेऊन जा, कुठलाही दिवा घ्या आणि तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल वापरू शकता, तिळाचं तेल वापरू शकता किंवा साधं तेल तुम्ही घेऊन जा आणि तुम्हाला हनुमान मंदिरामध्ये हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि तिथे तुम्हाला त्या दिव्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या. चांगल्या लवंगा घ्या, अशा तुटलेल्या खराब झालेल्या घेऊ नका. आणि तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे हनुमानजींना की माझे जे काही शत्रू आहेत, जी शत्रुपीडा होते आहे, जो मला त्रास होत आहे, कोणीही माझ्या बाजूने बोलत नाही आहे, तर तो कमी व्हावा आणि माझे जे संकट आहेत ते दूर व्हावीत, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे.
तुम्ही सलग 11 शनिवार देखील हा उपाय करू शकता किंवा जमेल त्या शनिवारी तरी तुम्ही असा दिवा मारुती मंदिरामध्ये प्रज्वलित करत चला. तुम्ही कणकेचा दिवा देखील बनवून तिथे लावू शकता. आता जाता जाता अजून एक छोटासा उपाय सांगते. अत्यंत सोपा आहे पण अत्यंत प्रभावी उपाय आहे. प्रत्येक शनिवारी आपल्याला गोमूत्र घ्यायचं आहे. त्या गोमूत्रामध्ये आपल्याला कापूर मिक्स करायचा आहे आणि असं हे कापूर मिक्स केलेलं गोमूत्र जे आहे ते पूर्ण आपल्या घरभर शिंपडायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडायचं आहे. सगळ्या जेवढ्या रूम आहेत तर सगळीकडे हे गोमूत्र आणि कापूर शिंपडायचं आहे. असं केल्याने आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते आणि काही नजर दोष बाधा झालेल्या असतील तर त्या देखील आपल्या घराबाहेर जातात, त्या दूर होतात आणि अनेक अडचणी संकटे दूर होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते. त्यामुळे या ज्या काही सांगितलेल्या गोष्टी आहेत तेवढ्या तुम्ही जमेल त्या शनिवारी अवश्य करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला खूप चांगला फरक जाणवेल. तुमच्या घरामधले अनेक संकट, प्रॉब्लेम, अडचणी तुम्हाला दूर होताना दिसतील. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हे उपाय करता येतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.